नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITS X सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आज आपण MAPS बाबत महत्त्वाचे अपडेट तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे MAPS क्लेमची लास्ट डेट काय आहे। ज्या मुलांचे कमेंट्स आपल्याला येते त्या कमेंटचे उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कुठेही कमेंट करण्याची गरज पडणार नाही। मित्रांनो, BTRI औंध यांनी काढलेल्या पत्रानुसार एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो। त्यामध्ये जे लास्ट डेट सांगितली होती ती मित्रांनो 31/12/2024 पर्यंत या ठिकाणी सांगितली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही डेट कन्फर्म नसून ती वाढणार आहे। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक हे सांगणार आहे की आता लेटेस्ट डेट या ठिकाणी तुम्ही कधीपर्यंत हे क्लेम करू शकता। तर मित्रांनो, MAPS बाबतचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे ते लास्ट डेट। लास्ट डेटचा विचार केला मित्रांनो तर बघा, MAPS क्लेम करण्यासाठी शेवटची लास्ट डेट ही राहणार आहे तुम्हाला मार्च 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी MAPS चे क्लेम करू शकता। अजून या ठिकाणी खूप सारे विद्यार्थ्यांचे क्लेम पेंडिंग आहेत, क्लेम राइजर आहेत, अजून छोटे मोठे खूप सारे प्रॉब्लेम आहेत। अशा कारणामुळे या ठिकाणी डेट वाढवण्यात आलेली आहे। नाहीतर मग तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता की जे BTRI औंधने या ठिकाणी पत्र काढलं होतं त्याच्यामध्ये जी 31/12/2024 म्हणजे वर्षाचे 2024चा शेवटचा दिवस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। पण याच दिवशी DBTने एक चांगली खबर आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे। जे सेकंड फेज जे विद्यार्थी पैसे होते मित्रांनो ते त्याच दिवशी त्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत। म्हणून आता जे ज्यांचे राहिलेले आहेत जे की आतापर्यंत क्लेम केलेले नाहीत मित्रांनो, त्या क्लेम नुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर जी शेवट डेट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ती आहे बघा मार्च 2025। तर या मार्च 2025च्या अगोदर तुम्हाला सर्वांचे जे राहिलेले पैसे होते मित्रांनो ते सुद्धा येऊन जातील आणि जे क्लेम केले नाही त्यांचे जर काही अप्रूव्हलचा काही प्रॉब्लेम असेल, जे छोटे मोठे प्रॉब्लेम होते मित्रांनो त्याच्यावरही याच्यावर सोल्युशन घेणे या ठिकाणी चालू आहे। म्हणून ज्यांनी आतापर्यंत क्लेम केले नाही त्यांनी सुद्धा आपल्या MAPS पोर्टलवर जाऊन क्लेम व्यवस्थितपणे या ठिकाणी क्लेम सबमिट करायचं आहे। मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुम्हाला कुठेही कमेंट करण्याची गरज पडणार नाही। म्हणजे तुम्ही छोटे छोटे असे काही प्रॉब्लेम असतात ते जर तुम्ही त्या ठिकाणी जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो होतो की आधारचं जे महत्व आहे, म्हणजे आधार सेटिंगचं जे महत्व आहे ते किती महत्वाचं आहे। कारण की हे MAPS चे जे पैसे होते ते जे पैसे संपूर्ण तुमचे आधार लिंक बँक अकाउंटला येणार होते। आता याच्यावर बँक कशा पद्धतीने चेक करायची की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे त्याचाही व्हिडिओ मी या MAPS क्लेमच्या माध्यमातून पब्लिश केला होता। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी यांनी काय केलेले मित्र त्यांनी बघितलेत आणि ते आपली आधार लिंक जो काय केला ऍक्टिव्ह करून घेतले, त्यामुळे त्यांचे पैसे सुद्धा या ठिकाणी सेकंड फेज मध्ये आलेले। पण काही विद्यार्थी त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवली नाही आणि त्यांनी सुद्धा बघितलं नसल्यामुळं त्यांचे जे काय पैसे फक्त आधार सीडिंग ऍक्टिव्ह नसल्यामुळं त्यांचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये आले नाही। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? परत रिक्लेम करायला पाहिजे का परत त्यांनी आधार सीडिंग ऍक्टिव्ह करायला पाहिजे? तर मित्रांनो, तुम्हाला परत क्लेम करायची गरज नाही। तुमचा फक्त जो काय प्रॉब्लेम आहे तो तुमचे आधार सीडिंग नसल्यामुळे तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेले नाहीत। म्हणून आता तुम्हाला एक काम करायचं आहे की अगोदर आधारच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला तुमची आधारला कोणती बँक लिंक आहे आणि लिंक असेल ती ऍक्टिव्ह आहे का डिऍक्टिव्ह आहे हे चेक करून घ्यायचं आहे। जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येऊन जातील। जर डिऍक्टिव्हेट असेल किंवा जर कुठलीही बँक त्या आधारला लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर कुठलीही बँक तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा या क्लेमच्या संदर्भात जर बघितलं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जी बँक आधारला लिंक आहे ती आता बंद आहे, मग आता पैसे कुठे येतील? पैसे कोणत्या बँकेला येणार आहेत? म्हणून मित्रांनो, जर ती बँक या ठिकाणी जर बंद असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ती डिऍक्टिव्हेट करून तुम्हाला जी आता सध्या स्थितीमध्ये तुमच्या अकाउंट चालू आहे, रनिंग आहे, त्या अकाउंटला तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचं आहे। बेसिक मुद्दा मित्रांनो, तुम्हाला पैसे येण्यासाठी खूप सारे विद्यार्थी आहेत तर त्यांचे पैसे फक्त आधार इनऍक्टिव्ह असल्यामुळे पैसे आलेले नाहीत। तसं तर या ठिकाणी वेळोवेळी 2 स्टेजमध्ये बघितलं तर खूप सारा फंड या ठिकाणी DBTने डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत। पहिल्या स्टेजमध्ये तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लेम आलेले आहेत आणि त्यांना अप्रूव्हल करून त्यांचा फंड सुद्धा डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि आजच्या घडीला जर बघितलं तर 31/12/2024 ला सुद्धा या ठिकाणी जवळपास 70 ते 72 कोटीच्या जवळपास या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम DBT कडून झालेले आहे। जर तुम्ही पोर्टलला जर लॉग इन करून जर बघितलं मित्रांनो तर त्या ठिकाणी संपूर्ण डाटा हे शो होते की किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत क्लेम केलेले, किती विद्यार्थ्यांची अप्रूव्हल झाली आहे, किती पैसे DBTने आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या थेट DBTद्वारे ट्रान्सफर करण्याचं काम या ठिकाणी केलेले। म्हणून आज जे काही विद्यार्थी या ठिकाणी क्लेम केलेले नाही तर तुम्हाला या ठिकाणी एक काम करायचं आहे, समाजसेवा म्हणून का होत नाही पण तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला क्लेम करायचं सांगायचं आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला कमेंटमध्ये विचारला जातं, अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिस्ट अशा पद्धतीचा मेसेज येते।
मग ही जी अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिस्ट हा मेसेज येते, मी जुन्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितलं सुद्धा होतं की तो काय येते. बघा, अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिस्ट म्हणजे याच्या खूप दोन कारण असू शकतात. जर तुमची अप्रेंटिसशिप 3 जून 2021च्या अगोदर झाली असेल तर तुमच्यासाठी ही स्कीम नाही. त्यानंतर जर तुमची अप्रेंटिसशिप सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये झाली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ही स्कीम नाही. जरी तुमची रनिंगमध्ये आता अप्रेंटिसशिप संपली असेल किंवा स्टार्ट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम करण्यासाठी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत असता म्हणून तुम्हाला ही स्कीम या ठिकाणी लागू पडत नाही. ही स्कीम आहे मित्रांनो महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. म्हणजे महाराष्ट्राच्या अंडरमध्ये जेवढे काही इस्टॅब्लिशमेंट येऊन काम करतात, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये येऊन काम करतात, त्यांच्यासाठी ही स्कीम लागू आहे. म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिस्ट अशा पद्धतीचा जर मेसेज येत असेल तर समजून जायचं ही स्कीम तुमच्यासाठी नाही. त्यांचे ऍप्लिकेशन आरोकडून अप्रुव्हल झाले पण त्यांना पैसे आले नाही. त्यांचे सुद्धा या ठिकाणी कमेंटमध्ये प्रश्न येतात, सर आरोकडून अप्रुव्हल झालेले पण पैसे आलेले नाही, मग अशा कंडिशनमध्ये आम्ही काय करायला पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा क्लेमचा जो स्टेटस आहे तो स्टेटस चेक करून घ्यायचा की त्या स्टेटसमध्ये तुम्हाला समजून येईल की तुम्हाला जर आरो अप्रुव्हल असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ज्या ठिकाणी जर बघितलं आरो अप्रुव्हल जरी असेल तर त्या ठिकाणी तुमचा जर आधार लिंक नसेल तर त्यावेळेस तुमचे पैसे या ठिकाणी आलेले नाहीत. त्यानंतर महत्वाचा मुद्दा एक आहे की या ठिकाणी क्लेम डिलीट झालेली. खूप सारे विद्यार्थ्यांचे जे क्लेम होते ते ऑटो डिलीट या ठिकाणी होऊन गेले. मग त्यांनी काय करायला पाहिजे मित्रांनो, जे क्लेम डिलीट झालेले आहे ज्यांचे चुकीचे अप्रुव्हल झाले होते, म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कडून म्हणा किंवा आरो कडून म्हणा, जे चुकीचे अप्रुव्हल झाले होते तर त्यांचा डाटा इरेज या ठिकाणी केलेले. म्हणून तुम्हाला या ठिकाणी गोंधळून न जाता आता एक महत्वाचं काम करायचंय, तुम्हाला आजच त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून टाकायचं आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्या कमेंटमध्ये विचारला जातो, सर रिजेक्ट झालं तर रिक्लेम कशा पद्धतीने करायचं. मित्रांनो रिक्लेम कशा पद्धतीचं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी ऑलरेडी अप्लाय केलेले. मित्रांनो बघा, ज्यावेळेस तुम्ही जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता माहिती आहे का, क्लेम मॉड्यूलमध्ये जाता, क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नवीन ऍप्लिकेशन करता, म्हणजे क्लेम करायचा प्रयत्न करता, तर त्या ठिकाणी क्लेम नंबर सेम ऑलरेडी एक्झिस्ट अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मेसेज होते. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा क्लेम नंबर आहे त्या क्लेम नंबरला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फक्त बँक स्टेटमेंट तेवढं अपलोड होणार आहे त्या ठिकाणी, बाकी अदर गोष्टी या ठिकाणी अपलोड होणार नाही. जसं की कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट असो तो त्या ठिकाणी अपलोड होणार नाही. त्या ठिकाणी क्लेम मॉड्यूलला जर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमचा ते क्लेम नंबर घ्यायचा आणि त्या क्लेम नंबरला क्लिक करून तुम्हाला खाली जर बघितलं तर तुमचा फक्त बँक स्टेटमेंट अपलोड करून तुम्हाला इयरली किंवा मंथली अशा पद्धतीने चेंजेस करून त्या ठिकाणी तुम्हाला तो क्लेम सबमिट करता येईल. जर तुम्ही नवीन क्लेम जर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सेम रजिस्ट्रेशन नंबर किंवा सेम क्लेम आयडी ऑलरेडी एक्झिस्ट अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मेसेज येईल. आता क्लेम कशा पद्धतीचं करायचं याचा डिटेल व्हिडिओ या ठिकाणी शो होत आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही रिसबमिट या ठिकाणी करू शकता. आपल्या कमेंटमध्ये अजून एक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा विचारला जातो की सर इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे पण आरो अप्रुव्हल देत नाही, मग काय करायला पाहिजे, आम्ही कोणाला बोलायला पाहिजे का, कोणत्या ठिकाणी जायला पाहिजे का. तर मित्रांनो या ठिकाणी कोणालाही कुठे जायची गरज नाही. या ठिकाणी आरो लेवलवरून या ठिकाणी सर्व एमईपीएस क्लेम धारकांचे अप्रुव्हल करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की तुमचं त्यांचे आज झाले तर तुमचं उद्या या ठिकाणी होणार आहे. एका विद्यार्थ्यानं तर आपल्याला कमेंट केलं होतं की मित्रांनो त्याचे मित्रांचे जे पैसे होते ते आलेले आहेत आणि त्याचे स्वतःचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. मग तो असा क्लेम करत होता की हे पार्शलिटी झालेली आहे, म्हणजे मित्रांचे पैसे आलेले आहेत माझे पैसे आलेले नाहीत. तर मित्रांनो घाबरायचं कारण नाही, सर्वांचे पैसे मार्च 2025 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, सर फॉर्मची लास्ट डेट काय आहे. तर मित्रांनो लास्ट डेट जर बघितलं आपण या ठिकाणी मार्च 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सर्वांना क्लेम करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो एमएपीएस बाबत अशाच प्रकारचे नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत येतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.